नमस्कार. मकर संक्रांत म्हटलं की शुभेच्छा देणं आलं घेणं आलं. पण जेव्हा जेव्हा मकर संक्रांत येते ना, मला आठवतं 14 जानेवारी 1761 रोजीची मकर संक्रांत. बरोबर 264 वर्षापूर्वी महाराष्ट्रावरती जी काही मकर संक्रांत एक काळ बनून आली होती ना, ते आजही डोळ्यामध्ये पाणी येतं. बरोबर एका दिवसामध्ये 1.5 लाखापेक्षा जास्त दोन्ही बाजूचे सैनिक कामी येणं हे फार अवघड असं आहे. असं म्हटलं जातं 14 जानेवारी 1761 या दिवशी त्या पानिपतच्या लढाईमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या बांगड्या फुटल्या होत्या. प्रत्येक माय माऊलीचं त्या ठिकाणी काजळ किंवा कुंकू पुसलं गेलं होतं. माझ घरातला कुंकवाचा करवंडा त्या ठिकाणी कलंडला होता. आणि मातांनो भगिनींनो, हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवरती न्यूक्लिअर बॉम्ब टाकल्यानंतर जे काही 1.5 लाख लोक मेले ना, त्याला 2 दिवस लागले होते. पण पानिपतच्या या युद्धामध्ये 14 जानेवारी 1761 रोजी एका दिवसात 1.5 लाख लोक कापली गेली, मारली गेली. आणि त्यातनं जे काही दुःख आहे, वेदना आहे, मला वाटतं पानिपतमध्ये मराठ्यांचा जो काही पराभव झाला, हा पराभव प्रत्येकाच्या मनामध्ये सल लागायला पाहिजे. आणि तिळगुळ वाटत असताना जे शहीद झाले, जे वीर झालेत आपले पानिपतच्या युद्धामध्ये मराठी बांधव, त्यांच्यासाठी कुठेतरी आपण मानाचा मुजरा करायला पाहिजे. खरं सांगू ना, त्या दिवशी आपण खरोखर जिंकणारच होतो. पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या पद्धतीने टॅक्टिक्स आणि लॉजिस्टिक्स या 2 शब्दांवरती, टॅक्टिक्स म्हणजे गनिमी कावा आणि लॉजिस्टिक्स म्हणजे पुरवठा. नेमकं टॅक्टिक्स चांगली होती भाऊसाहेब पेशव्यांची, पण मात्र त्या ठिकाणी जे काही लॉजिस्टिक्स होतं, जे काही पुरवठा होतो, तो पुरवठा करणारा मग शस्त्रास्त्र असेल, दाणा असेल, चारा असेल, याच्या बाबतीमध्ये मात्र आपण त्या ठिकाणी कमी पडले होतो. आणि म्हणून एक लक्षात ठेवायचं आहे, टॅक्टिक्स आणि लॉजिस्टिक्स म्हणजे तुमची नीती असेल, प्लॅनिंग असेल, त्याच्यासोबतच महत्त्वाचं जे असेल ते म्हणजेच काय की बॅकअपला तुम्हाला कोण कशी मदत करणार आहे याचा देखील सुंदर प्लॅन करा. म्हणजे आपल्याला पुन्हा आयुष्यामध्ये पानिपत सारखा दारूण पराभव होणार नाही. अर्थात जो काही अब्दुल्ला होता किंवा दत्ताजी शिंदे होते, भाऊसाहेब पेशवे होते, खरं सांगू ना मित्रांनो, हा अब्दुल्ला जो काही असेल ना, त्या अब्दुल्लाचं वय देखील 36च्या आत बाहेरचं आहे. भाऊसाहेबांचं वय 32च्या आत बाहेर, दत्ताजी शिंदे 28च्या आत बाहेरचं आहे. म्हणजे अतिशय तरुण पोरांचं ते पानिपतचं युद्ध होतं. आणि प्रत्येकाचं जे काही रक्त आहे सळसळत होतं. आणि तापलेल्या रक्ताचं आणि मदमस्त झालेल्या डोक्यांचा त्या ठिकाणी तो जो काही समशेरीचा जो काही थैथयाट झाला, नंगा नाच झाला. आणि त्यातनं पानिपतमध्ये आपल्याला पराभव का पत्करावा लागला, त्याचं दुसरं कारण मी तुम्हाला सांगतो. 13 जानेवारीच्या अलीकडे पलीकडे रात्री जेव्हा मोहम्मदच्या अब्दालीने यमुनेच्या इकडच्या काठावरनं बघितलं दुर्बिणीतनं, तिकडच्या काठावर मराठे आपापल्या रावट्यांमध्ये काहीतरी झोपलेले आहेत आणि त्यांचे जे काही स्वयंपाक आहेत ते काही शिजवत आहेत. यमुनेच्या तिकडच्या वेदीवर, तिकडच्या काठावर मराठ्यांची छावणी दूरपर्यंत पसरलेली आहे. अब्दालीने त्याच्या सेनापतीला चाणाक्षपणे विचारलं, दुर्बिणीतनं बघत असताना विचारलं की त्या ठिकाणी ते शेकोटीसारखं काय दिसतं, या ठिकाणी शेकोटीसारखं काय दिसतं, पलीकडे तिकडे काय दिसतं. आणि साहजिकच त्यांच्या सेनापतीने सांगितलं, त्या तिकडे ना ही मराठा बटालियन आहे, ही राजपूत बटालियन, ही महार बटालियन, ही ब्राह्मण बटालियन आहे. आणि ते त्या ठिकाणी शेकोट्या नाही आहेत, तर ते आपापलं अन्न शिजवत आहेत. मराठे त्या ठिकाणी अन्न शिजवत आहेत, या ठिकाणी जे काही शेकोटी किंवा ज्वाला पेटलेल्या दिसत आहेत, चुली धगधगत आहेत, डेगीमध्ये अन्न शिजतंय, ते ब्राह्मणांचं असेल, ते राजपूतांचं असेल. म्हणजे अब्दुल्ला म्हटलं, म्हणजे काय, ते एकत्र अन्न शिजवत नाही. सेनापती हसला आणि म्हटला, नाही, त्यांच्यामध्ये जातीभेद खूप आहेत आणि म्हणून आपापल्या जातीनुसार ते अन्न शिजवतात. आणि अब्दुल्ला याच ठिकाणी हसला. तो म्हटला की अल्लाह मेहरबान आहे मुझे. आणि त्याने सांगितलं की जर हे एकत्र रांधू शकत नाहीत, तर हे एकत्र माझ्याशी 2 हात करू शकत नाही. आणि मग साहजिकच त्याला मराठ्यांचा दुवा, मराठ्यांचं जे काही महत्त्वाचा जो काही भेद असेल तो कच्चा दुवा कळाला मायबापो. आणि मग त्याला त्या ठिकाणी एनर्जी मिळाली, पॉझिटिव्हिटी मिळाली. आणि अब्दुल्लाने त्या ठिकाणी डिवाइड अँड रूल, फोडा झोडा आणि राज्य कराचा जो काही मंत्र आहे त्याला तो मिळाला.
आणि त्या दिवसापासून हा एक मंत्र कायमचा लक्षात ठेवा मराठी बांधवांनो, दोज हू कॅन ईट टुगेदर अँड प्रे टुगेदर दे कॅन फाईट टुगेदर. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून एकत्र आपल्याला राहायचं आहे, एकत्र अन्न शिजवायचं आहे. आणि हे करत असतानाच महत्त्वाचं म्हणजेच काय, पानिपतचा जो काही रणसंग्राम आहे, या पानिपतचा रणसंग्राम जो काही 14 जानेवारी 1761 रोजी झाला, त्या ठिकाणी आपला पराभव झाला असं वाटलं असेल तरी सुद्धा भाऊसाहेब पेशव्यांनी ज्या पद्धतीने तलवार गाजवली, दत्ताजी शिंदेने ज्या पद्धतीने बचेंगे तो और भी लढेंगे म्हटलं, हे एक अफलातून रसायन होतं. त्यातनं आपण जिंकलोय. कधी कधी जिंकण्यात पण आनंद असतो, कधी कधी जिंकणं हे देखील एक वेगळ्या पद्धतीने असतं. पराभव झाला मान्य आहे, पण आपण वेगळ्या अर्थाने जिंकलो, कारण त्या मार्गाने शत्रू पुन्हा कधी दिल्लीवर हिंदुस्थानावरती चाल करून आला नाही. म्हणून आज मकर संक्रांत साजरी करतायत, अवश्य करा. पण पानिपतमध्ये जो काही आपला मराठी माणसाने तलवार गाजवली, ढाल नाचवली, घोडा थै 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 कुदवला त्या अब्दुल्लाच्या छातड्यावर, त्याच पद्धतीने तुम्ही आम्ही आज भाऊसाहेबांना वंदन करायचंय, दत्ताजींना मुजरा घालायचंय आणि मराठी माय माऊलींनी जो काही आपला कुंकू या हिंदुस्थानासाठी दिला त्यांचंही स्मरण करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.